नमस्ते आणि गोवा न्यूज डेलीवर सर्वांचे स्वागत आहे. जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर गोवाच्या उज्ज्वल भविष्यावरील आमचे अपडेट्स कधीही चुकू नयेत म्हणून कृपया आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आज आपण एका अतिशय खास विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, कारण हा विषय थेट आपल्या राज्याच्या भविष्याशी जोडलेला आहे. हो, अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेचा जो मुख्य आधार आहे ना, तो एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. म्हणजे या दस्तऐवजाचे नाव आहे द गोवा रोडमॅप, शाश्वत प्रगतीसाठी पंचवार्षिक योजना 2026 ते 2031. खरं तर हा नुसता अहवाल नाहीये. नाही, मुळीच नाही. हा येत्या 5 वर्षांत राज्याच्या विकासाची दिशा कशी असावी याचा एक अतिशय सविस्तर असा आराखडा आहे. आणि यात गोमंतकीयांना सर्वात पहिलं प्राधान्य दिलंय हे वाचून मला खूप बरं वाटलं. नक्कीच गोव्याला एक संतुलित आणि शाश्वत प्रगतीचं मॉडेल बनवण्याचं या योजनेचं मुख्य ध्येय आहे. म्हणजे बघा, पर्यावरणाचं रक्षण करणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि गोव्याला एक स्वच्छ, कार्यक्षम पर्यटन स्थळ बनवणे यावर यात खूप बारकाईने विचार केलाय. हो, मी जेव्हा हा आराखडा वाचत होते ना, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. यातील सगळे मुद्दे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत. अगदी बरोबर ओळखलं. या रोडमॅपमध्ये 7 प्रमुख विभाग आहेत. तर आपण पहिल्या आणि आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेल्या विषयापासून सुरुवात करूया. तो म्हणजे जागतिक दर्जाची वाहतूक आणि वाहतूक कोंडीत घट. खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे सर्वांसाठी. हो ना, रस्त्यांची आणि सार्वजनिक बसेसची स्थिती सुधारण्यावर यात मोठा भर दिलाय. पण या अहवालात ट्रॅफिक कमी करण्यासाठी एक सिंगल डिजिटल प्लॅटफॉर्म नावाची संकल्पना आहे. ही संकल्पना नेमकी कशी काम करेल? आता बघा, सध्याच्या आपल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर आपल्याला खूप विस्कळीत गोष्टी दिसतात. बसची वेळ वेगळी असते, टॅक्सीसाठी रस्त्यावर इकडे तिकडे शोधाशोध करावी लागते, आणि फेरी बोट कधी सुटणार हे तर अनेकदा प्रवाशांना माहितीच नसतं. तेच तर या नव्या रोडमॅपमध्ये असा प्रस्ताव मांडलाय की प्रत्येक बस, टॅक्सी, फेरी किंवा शेअर केलेले वाहन एकाच डिजिटल ॲपवर रिअल टाइम ट्रॅक करता येईल. म्हणजे एखादा प्रवासी आपल्या फोनवर बघू शकेल की पुढची कदंब बस किती वेळात स्टॉपवर पोहोचेल. होय, अगदी तसंच. किंवा जवळची फेरी बोट कधी सुटेल हेही समजेल. यामुळे लोकांचा वेळ वाचेल आणि प्रवासाचं व्यवस्थित नियोजन करता येईल. पण मग स्थानिक टॅक्सी चालकांनाही याच गोवा विशिष्ट ॲपवर आणले जाईल का? कारण सध्या गोव्यात टॅक्सी आणि मीटर यावरून सातत्याने चर्चा होताना दिसतात. या दस्तऐवजानुसार सर्व स्थानिक टॅक्सी चालकांना याच एका छत्राखाली आणण्याचं नियोजन आहे. याचा सर्वात मोठा फायदा असा की पर्यटकांना आणि स्थानिकांना मीटरप्रमाणे खात्रीशीर आणि पारदर्शक सेवा मिळेल. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा प्रवाशाला आधीच भाडे किती होणार आहे हे पारदर्शकपणे समजतं तेव्हा प्रवासाचा अनुभव खूप सुधारतो. नक्कीच. आणि या रोडमॅपचा असा दावा आहे की यामुळे टॅक्सी चालकांचा व्यवसाय अधिक सुकर होईल आणि प्रवाशांचीही मोठी सोय होईल. दोघांचाही फायदा यात. याच वाहतूक विभागातील आणखी एका निर्णयाने माझं लक्ष वेधून घेतलं. तो म्हणजे पर्यटकांसाठी असलेल्या कार आणि बाईक रेंटल सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा प्रस्ताव. खरंच एक अतिशय मोठा आणि धाडसी बदल ठरू शकतो. हो, कारण गोव्यात रेंटल गाड्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मग हा निर्णय सुचवण्यामागे दस्तऐवजात काय कारणे दिली आहेत? यामागे प्रामुख्याने रस्ते सुरक्षेचा युक्तिवाद करण्यात आलाय. गोव्याचे रस्ते, इथली वळणे आणि अरुंद मार्ग अनोळखी असलेल्या चालकांमुळे वारंवार अपघात होतात हे आपण रोजच पाहतो. खरे, अनेकदा सुट्ट्यांवर आलेले पर्यटक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. बरोबर. म्हणून रेंटल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करून जर त्यांना एका सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे किंवा अधिकृत टॅक्सी सेवेकडे वळवलं तर रस्त्यांवरील गोंधळ आणि अपघात लक्षणीयरित्या कमी होतील असा विश्वास या आराखड्यात व्यक्त केलाय. सुरक्षेचा हा विचार खूप महत्त्वाचा आहे. आणि नियमांच्या पालनाविषयी बोलत असताना यात आरटीओ नियमांमध्येही एक वेगळाच बदल सुचवलाय. कोणता बदल म्हणताय तुम्ही? सहसा आपण पाहतो की नियम मोडला की लगेच दंड किंवा चलान फाडला जातं. पण या रोडमॅपमध्ये दंडाऐवजी शिक्षणाची पद्धत सुचवली आहे. हे थोडं कुतूहल निर्माण करणारं वाटलं मला. अच्छा, हो, तो मुद्दा. यामागील दृष्टिकोन असा आहे की केवळ दंड आकारल्याने लोकांमध्ये नाराजी पसरते आणि नियम पाळण्याची सवय खऱ्या अर्थाने लागत नाही. म्हणजे लोक फक्त दंड भरतात आणि पुन्हा तीच चूक करतात. अगदी तेच. म्हणून या प्रस्तावानुसार पहिल्यांदा नियम मोडणाऱ्यांना थेट दंड आकारण्याऐवजी त्यांना आरटीओ कार्यालयात एका दिवसाच्या सक्तीच्या सुरक्षा आणि नियम शिक्षण सत्राला उपस्थित राहावं लागेल. खरंच खूप सकारात्मक बदल आहे. यामुळे लोकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल खऱ्या अर्थाने जागरूकता निर्माण होईल.
हो, केवळ शिक्षा देण्यापेक्षा सुधारणेवर भर दिलाय यात. जर आपण ही नवी सुधारित वाहतूक व्यवस्था विचारात घेतली तर मला असं वाटतं की याचा फायदा केवळ पर्यटकांनाच नाही तर आपल्या स्थानिकांनाही होईल. तो कसा काय? उदाहरणार्थ म्हापसा किंवा मडगाव मार्केटमध्ये आपला माल नेणाऱ्या शेतकऱ्याला वाहतूक कोंडी नसलेल्या चांगल्या रस्त्यांचा किती मोठा फायदा होऊ शकतो. क्या बात है. तुम्ही अगदी अचूक धागा पकडलात. आणि शेतीवरून आठवलं, या रोडमॅपमधील दुसरा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे कृषी पुनरुज्जीवन आणि आर्थिक स्वावलंबन. हो, मी वाचलं ते. यात खाजण जमिनींच्या पुनरुज्जीवनाचा मोठा उल्लेख आहे. ज्यांना या धोरणात्मक भाषेची सवय नाही त्यांच्यासाठी या खाजण जमिनींचं महत्त्व दस्तऐवजात कसं स्पष्ट केलंय. खाजण जमिनी या गोव्याच्या नैसर्गिक आणि कृषी व्यवस्थेचा एक प्राचीन आणि अत्यंत प्रगत असं कणा आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर खाजण म्हणजे समुद्रकिनारी किंवा नद्यांच्या मुखाशी असलेली सखल जमीन. जिथे पारंपरिक पद्धतीने बांध आणि दरवाजे वापरून शेती केली जाते. बरोबर. अगदी बरोबर. तिथे गोड्या आणि खाऱ्या पाण्याचं नियोजन करून शेती योग्य बनवली जाते. या दस्तऐवजात स्पष्ट केलं आहे की तिथे शाश्वत पद्धतीने भात, मासळी आणि मीठ शेती कशी पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरू केली जाईल. म्हणजे पारंपरिक ज्ञानाला आता आधुनिक तंत्रज्ञानाशी जोड देण्याचा विचार यात आहे तर. होय. आणि त्यासोबतच संपूर्ण राज्यभर नारळ लागवड मोहीम राबवण्याची योजनाही यात मांडली आहे. म्हणजे सर्व गोमंतकीय जमीन मालकांना मोफत रोपे आणि तांत्रिक मदत दिली जाणार असल्याचे यात म्हटलंय. बरोबर. पण या सगळ्या कृषी उपक्रमामागे एक मुख्य आर्थिक उद्दिष्ट आहे. ते कोणतं? आयात निर्यात समीकरण सुधारणे. सध्या बघा, गोव्याला आपला बराचसा शेतमाल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू शेजारच्या राज्यांतून आयात कराव्या लागतात. हो, आपण भाज्या आणि फळांसाठी बऱ्यापैकी अवलंबून आहोत बाहेरच्यांवर. म्हणूनच अनावश्यक आयात कमी करून स्थानिक उत्पादनांवर भर देण्याचं या रोडमॅपचं ध्येय आहे. आणि या सर्वात गोमंतकीय तरुणांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी खास शिष्यवृत्ती आणि विशेष कार्यक्रम राबवण्याचा विचार यात आहे. हे खूप छान पाऊल आहे. तरुणांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणलं तर नक्कीच क्रांती होईल. आणि मूल्यवर्धित प्रक्रिया म्हणजे उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचे योग्य ब्रँडिंग केल्यास गोव्याची निर्यातही वाढू शकेल. नक्कीच. अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा सुधारणे हे महत्त्वाचे आहेच, पण माणसाच्या जीवनमानाचा दर्जा ठरवणारी आणखी एक अत्यंत संवेदनशील गोष्ट असते, आरोग्य सेवा. अगदी बरोबर. या रोडमॅपचा तिसरा विभाग सुधारित आरोग्य सेवा आणि वृद्धांच्या काळजीवर विशेष लक्ष यावर केंद्रित आहे. राज्यभरातील रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचं अपग्रेडेशन करण्याची योजना यात आहे. पण मला ना गोवा वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे GMC आणि इतर सरकारी रुग्णालयांमध्ये वृद्धांच्या काळजीसाठी सुचवलेल्या एका विशिष्ट प्रस्तावाबद्दल जाणून घ्यायचंय. हा दस्तऐवजातील सर्वात मानवी आणि भावनिक दृष्टिकोन असलेला भाग आहे असं मला वाटतं. हो, कारण रुग्णालयात एखाद्या आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या पालकाला सांभाळणे हे किती तणावपूर्ण असू शकतं हे ज्याने अनुभवल्या त्यालाच समजतं. खरंय. औषधांसाठी धावपळ करणे, रांगा लावणे आणि त्याच वेळी वॉर्डमध्ये रुग्णाच्या प्राथमिक गरजांकडे लक्ष ठेवणे हा कुटुंबासाठी खूप मोठा संघर्ष असतो. विशेषतः जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी एकटीच आपल्या आजारी आईवडिलांची काळजी घेत असते. अशा वेळी मदतीची खूप गरज भासते. म्हणूनच या रोडमॅपमध्ये असा प्रस्ताव आहे की GMC आणि सरकारी रुग्णालयांमध्ये वृद्धांच्या प्राथमिक काळजीसाठी स्वतंत्र वॉर्ड कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. म्हणजे रुग्णाचे डायपर बदलणे, वेळेवर खाऊ घालणे यासारख्या कामांसाठी. हो, अगदी त्याच कामांसाठी. अशा प्रकारच्या मदतीसाठी खासगी मदतनीस नेमणे सर्वांनाच परवडत नाही. जर सरकारनेच ही सुविधा पुरवली तर कुटुंबांना किती मोठा मानसिक आणि आर्थिक दिलासा मिळेल. कुटुंबाची खूप मोठी अडचण दूर होईल यामुळे. याशिवाय यात 60 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी एक पूर्णपणे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचाही उल्लेख आहे का? होय. वाढत्या वयानुसार निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या हाताळण्यासाठी विद्यमान रुग्णालयांमध्ये वाढीव सुविधा देण्याचा किंवा त्यांच्यासाठी एक पूर्णपणे स्वतंत्र जेरियाट्रिक म्हणजेच वृद्धापकाळ उपचार रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव यात मांडण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठांना अधिक सन्मानपूर्वक आणि त्यांच्या गरजेनुसार अचूक उपचार मिळू शकतील. नक्कीच. आता वृद्धांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था केल्यानंतर समाजाचं भविष्य असलेल्या तरुणांकडे वळणे साहजिकच आहे. हो, रोडमॅपचा पुढचा भाग युवा सक्षमीकरण आणि गोमंतकीयांच्या मालकीचे पर्यटन यावर भाष्य करतो. यात म्हटलंय की गोमंतकीय तरुणांना पर्यटन आणि अधरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल. पण मला एका गोष्टीचा अर्थ समजून घ्यायचा आहे. गोमंतकीयांच्या मालकीचे पर्यटन या वाक्याचा या दस्तऐवजात नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा.
या आराखड्यात पर्यटनाच्या विकासाची दिशा अतिशय स्पष्ट केली आहे. मला सांगा, पर्यटकांना गोव्यात काय हवं असतं? स्वच्छ किनारे, अस्सल स्थानिक संस्कृती, चांगले रस्ते आणि सुरक्षित वाहतूक. अगदी बरोबर. पर्यटनाचा विकास याच गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून केला जाईल असं यात म्हटलंय. पण या सर्वांच्या केंद्रस्थानी गोव्याचे मूळ स्वरूप आणि स्थानिकांची उपजीविका कायम ठेवली जाईल. म्हणजे पर्यटनातून मिळणारा आर्थिक फायदा हा मोठ्या कॉर्पोरेट्स किंवा बाहेरील मध्यस्थांमार्फत न जाता थेट स्थानिकांकडे पोहोचावा असा याचा अर्थ आहे. तर हो, तेच. गोमंतकीयांच्या मालकीचे पर्यटन. पर्यटनाचा मालकी हक्क स्थानिकांकडे राहणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच इथल्या जमिनीवर स्थानिकांचा हक्क राहणंही महत्वाचे आहे. हो, आणि म्हणूनच या रोडमॅपमधील 5वा मुद्दा अत्यंत कळीचा ठरतो: गोमंतकीय अस्मिता आणि जमिनीच्या अधिकारांचं रक्षण. जमिनीच्या मालकीचं रक्षण करण्यासाठी यात एक विशिष्ट कायदेशीर चौकट सुचवली आहे, ज्यात डोमिसाईल धारकांचा उल्लेख आहे. ही संकल्पना कशी लागू होईल? गोव्याच्या जमिनीविषयी स्थानिकांच्या मनात जी एक असुरक्षिततेची भावना असते ना, ती दूर करण्यासाठी हा प्रस्ताव आहे. या धोरणानुसार गोव्यात जमीन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार केवळ गोमंतकीयांना किंवा प्रदीर्घकाळ वास्तव्य असलेल्या डोमिसाईल धारकांनाच मर्यादित केले जातील. राज्याची मर्यादित भौगोलिक जागा आणि वेगाने बदलत चाललेले लोकसंख्येचे प्रमाण पाहता जमिनीचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल सुचवलं गेलंय. अगदी योग्य. पण याच अस्मितेच्या आणि प्रतिमेच्या रक्षणाच्या मुद्द्यात एक मोठा आर्थिक कळीचा निर्णय सुचवलाय. तो म्हणजे कॅसिनो हद्दपार करणे. या दस्तऐवजातील सर्वात मोठा आणि लक्षवेधी मुद्दा आहे. दस्तऐवज म्हणतो की नद्यांमधील क्रूज आणि जमिनीवरील कॅसिनो टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. महसुलाचा ना? होय, कॅसिनो व्यवसायातून राज्याला खूप मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. जर हे बंद केले तर निर्माण होणारा आर्थिक खड्डा कसा भरून काढला जाईल? याबद्दल रोडमॅप काय सांगतो? एक अतिशय रास्त प्रश्न आहे. दस्तऐवजात असं विश्लेषण केलंय की कॅसिनोमुळे मिळणारा महसूल जरी मोठा असला तरी त्यामुळे गोव्याची जी एक प्रतिमा तयार झाली आहे ती दीर्घकालीन आणि शाश्वत पर्यटनासाठी मारक ठरू शकते. म्हणजे त्यांना गोव्याची प्रतिमा बदलायची आहे? हो, गोव्याची एक कौटुंबिक आणि स्वच्छ प्रतिमा पुन्हा प्रस्थापित करण्याचं या योजनेचं ध्येय आहे. फॅमिली फ्रेंडली इमेज ज्याला आपण म्हणतो. बरोबर. जेव्हा राज्याची प्रतिमा स्वच्छ आणि सुरक्षित होते तेव्हा उच्च उत्पन्न गटातील आणि पर्यावरणाची आवड असणारे पर्यटक अधिक काळ वास्तव्य करतात, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला कॅसिनोपेक्षा अधिक शाश्वत फायदा मिळू शकतो, असा युक्तिवाद या आराखड्यात केलाय. हे पटण्यासारखं आहे. शाश्वत पर्यटनासाठी गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखणे हे पूर्वअट आहे. आणि म्हणूनच या रोडमॅपमधील भक्कम पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण प्रथम विकास हा पुढचा भाग खूप महत्त्वपूर्ण ठरतो. निसर्गाच्या रक्षणाशिवाय गोव्याचं अस्तित्वच नाहीये. खरंय. यात इको सेन्सिटिव्ह झोन, खारफुटीची जंगले आणि इतर जंगलांना कठोर कायदेशीर संरक्षण देण्याची शिफारस केली आहे. डोंगर कटाईवर पूर्णपणे बंदी आणण्याचा प्रस्तावही यात आहे. आणि याशिवाय कोळसा हाताळणीसारख्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या क्रिया गोव्यातून पूर्णपणे हटवल्या जातील, हा या रोडमॅपमधील एक अत्यंत मोठा निर्णय आहे. म्हणजे निसर्गाचे रक्षण हा आता विकासाच्या आड येणारा मुद्दा न राहता विकासाचा पाया बनला पाहिजे, हे सूत्र यात मांडलंय. अगदी अचूक बोललात. यात नगर आणि ग्रामरचना म्हणजेच TCP विभागाला काही विशेष निर्देश दिले आहेत. जे लोक प्रशासकीय धोरणे रोज वाचत नाहीत त्यांच्यासाठी हे TCP नेमके काय करते आणि यात त्यांच्या कामकाजात कसा बदल सुचवला आहे. TCP विभाग हा राज्याचे मास्टर प्लॅन किंवा विकास आराखडे तयार करण्याचे काम करतो. म्हणजे कुठे बांधकाम होणार, कुठे रस्ते बनणार हे ठरवणे त्यांचं काम असते. अच्छा, म्हणजे सर्व नियोजनाचा केंद्रबिंदू. हो. या नव्या दस्तऐवजातील निर्देशानुसार TCPला आता पायाभूत सुविधा आणि इकॉलॉजिकल रिस्टोरेशन यांचा मेळ घालणारे मास्टर प्लॅन तयार करावे लागतील. इकॉलॉजिकल रिस्टोरेशन म्हणजे नेमकं काय? म्हणजे जिथे विकास कामे होतील तिथे झाडे लावणे किंवा पाणथळ जागांचे पुनरुज्जीवन करणे बंधनकारक असेल. पर्यावरणाच्या किमतीवर कोणताही विकास नाही, हा नियम आता त्यांच्या प्लॅनिंगचा गाभा असेल. हे खूपच आश्वस्त करणार आहे. आणि हो, खारफुटीच्या जंगलांचे रक्षण करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता स्थानिक लोकांचा सहभाग असलेली विशेष समुदाय देखरेख पद्धत राबवली जाईल. कम्युनिटी मॉनिटरिंग. हो, यामुळे लोक स्वतःहून आपल्या पर्यावरणाचं रक्षण करतील. हे सगळे नियम, पर्यावरण संरक्षणाचे उपाय आणि विकासाची धोरणे
कागदावर वाचायला खूप आशादायी वाटतात. हो, पण ती प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी संपूर्ण आणि सक्षम यंत्रणेची आवश्यकता असते. म्हणूनच या रोडमॅपचा शेवटचा आणि सर्वात कळीचा मुद्दा आहे कार्यक्षम, पारदर्शक आणि केंद्रित प्रशासन. अगदी वेळेवर मुद्दा मांडलात. यात सरकारी नोकऱ्यांमधील अतिरिक्त पदे कमी करून प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका एका सार्वजनिक पोर्टलवर स्पष्टपणे मांडण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी हे सुचवलंय? हो, आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचा विचार करताना राजकीय स्तरावरही एक मोठा बदल यात मांडलाय. तो कोणता? तो म्हणजे मंत्र्यांना जास्तीत जास्त 2च खाती दिली जातील. अरे वा, हा खूप मोठा निर्णय आहे. हो ना. जेव्हा एका मंत्र्याकडे अनेक खाती असतात तेव्हा त्यांचं लक्ष विचलित होते आणि कोणत्याही एका विभागाला न्याय देणे कठीण जाते. केवळ 2 खाती असल्यावर ते परिणामांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील. हे अगदी लॉजिकल आहे. आणि या प्रशासकीय सुधारणांमधील सर्वात मोठा आणि कदाचित सर्वात जास्त चर्चा होऊ शकणारा मुद्दा म्हणजे एक गोवा, एक निवडणूक. हा प्रस्ताव नक्की कसा काम करेल आणि याचे फायदे काय सांगितले गेले आहेत? सध्याच्या व्यवस्थेत आपण पाहतो की दर काही महिन्यांनी राज्यात कोणत्या ना कोणत्या निवडणुका असतात. कधी पंचायत, कधी नगरपालिका, तर कधी जिल्हा परिषद आणि विधानसभा. हो, आणि प्रत्येक वेळी निवडणूक आली की आचारसंहिता लागते आणि विकासाची कामे महिनोन-महिने रखडतात. तेच तर, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सतत निवडणूक ड्युटीवर असतात. या आराखड्यात असं सुचवलंय की या सर्व निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेण्याऐवजी त्या एकाच वेळी घेतल्या जाव्यात. वन गोवा, वन इलेक्शन. होय, यामुळे प्रचंड प्रमाणात पैशांची बचत होईल, मतदारांचा सतत मतदान करून येणारा थकवा कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाला विकासाची कामे करण्यासाठी पूर्ण 5 वर्षांचा विनाअडथळा वेळ मिळेल. आपण या संपूर्ण दस्तऐवजाच्या विविध पैलूंवर अतिशय सखोल चर्चा केली आज. आणि हे सर्व मुद्दे कसे एका साखळीसारखे जोडलेले आहे ते पाहणे खरंच खूप रंजक आहे. हो, प्रत्येक मुद्दा दुसऱ्यावर अवलंबून आहे. जर आपण या रोडमॅपचा आशय एकत्र केला तर लक्षात येतं की एका क्षेत्रातील सुधारणा दुसऱ्या क्षेत्राला कशी गती देते. उत्तम प्रशासन असेल तर चांगले रस्ते बनतील, सुरक्षित आणि वाहतूक कोंडी नसलेले रस्ते असतील तर पर्यटन सुधारेल आणि शेतकऱ्यांचा माल वेळेत बाजारात पोहोचेल. बरोबर. पर्यटनाचे नियंत्रण आणि जमिनीची मालकी स्थानिकांकडे राहिली तर राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि अर्थव्यवस्थेला जर भक्कम पर्यावरण रक्षणाची जोड मिळाली तर लोकांचे आरोग्य सुधारेल. अगदी संपूर्ण चित्र तुम्ही एका वाक्यात उभं केलं. जर हा रोडमॅप जसाच्या तसा प्रत्यक्षात आला तर विचार करा, आजपासून 5 वर्षांनी आपला गोवा कसा दिसेल. सुरक्षित रस्ते, हिरवीगार शेती आणि नद्या, खात्रीशीर आरोग्यसेवा, पारदर्शक प्रशासन आणि आपल्या मूळ अस्मितेचा अभिमान बाळगणारा एक प्रगत तरीही शांत गोवा. या दस्तऐवजाने निश्चितच एका अशा भविष्याचे चित्र उभे केले आहे ज्यावर आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा. गोवा न्यूज डेलीवरील ही सखोल चर्चा पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गोव्यावर प्रेम असणाऱ्या आणि हा रोडमॅप प्रत्यक्षात यावा अशी इच्छा असणाऱ्या सर्वांनी कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या भागात भेटू. जय गोवा.